मित्राला उंचीची भीती वाटते म्हणून त्याला महाराष्ट्राच्या हॉस्पिटल कळसुबाईला घेऊन गेलो. तिथे गेल्यावर तो असं काय करायला वाटलंच नव्हतं. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या ब्लॉगच्या दुसऱ्या भागामध्ये. काल तर तुम्ही बघितलं असेल, नांगराला झुपलेल्या वैलांसारखे हालत झाली होती पार सगळ्यांची. वरती चढताना माकडांपेक्षा भीती मला यांची वाटत होती, कारण की ज्या तऱ्हेने हे चढत होते ना, नव्हतं वाटत का आजच्या दिवसात वरती पोहोचतील. चालायला कमीने बसायला जास्त वेळ लागत होता यानाला, आणि त्यात आपल्या धीरूभाई अंबानी बिझनेसच्या तर वेगळाच आयडिया देत होता आपल्याला. एक नावाचं कोण कथत पुथत वर नाही, पैसाही पैसा. त्याच्या आम्ही 5 जण तर बरोबर पुढे चाललो होतो, पण नेत्याचं मनाचं काय चालू होतं काय माहित, दरवेळेस मागच पडून जायचे. आणि तुषार तर वेगळंच माकडासारखं पुढे पुढे चाललं होतं. पुढे जाऊन कुठे माकडासारखं बसून घ्यायचा. याच्यावरूनच तुम्ही समजून जा का आमच्या ग्रुपमध्ये एक शेक नमुना होता, कोणाचीच कमी नव्हती. पार निम्म्या रस्त्यात आल्यावर आठवलं का भेळीचे पुढे आणले होते आपण. नित्या आणि मने याच्या अगोदर खाऊन घेऊ म्हटलं, पण यावेळेस बरोबर टाइमवर पोहोचले. विहिरी पाशी आल्यावर म्हटलं एकदा सुखाचं पाणी तरी पिऊन घेऊ, पण हे नमुने अशा का सुखाचं पाणी सुद्धा पिऊन देती नाही. वरती पोहोचल्यावर डिक्कीच्या जोडीदारासोबत थोडे वेळ गप्पा मारल्या, आणि जेव्हा देवीचं दर्शन घ्यायची वेळ आली तेव्हा बॅग अशी डोक्यावरून खाली पडायला लागली ना. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर शनिवार रविवारी चुकून येऊ नका, नाही तर तुमचा चढण्यात उतरण्यातच दिवस जाईल. बाकी तुमची मर्जी. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जाता जाता फॉलो करून जा.